अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नाशिकमध्ये 10 आणि 11 ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय। या अधिवेशनादरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासह समाज ज्या क्षेत्रामध्ये पिछाडीवर पडत आहे त्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी विचार मंथन घडून आणलं जाणार असल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सांगितलंय। नाशिकच्या आडगाव नाक्यावरील लंडन पॅलेस येथे 2 दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे। त्यासाठी राज्यभरातून पदाधिकारी नाशिकला येणार आहेत। या अधिवेशनात नाशिक आजचे, उद्याचे आणि मराठा समाज अशा विषयावर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे। तसेच अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात कृषी, उद्योग, रोजगार, पर्यटन या क्षेत्रातील संधींवर, तर दुसऱ्या सत्रात शिक्षण, आरक्षण, महिला आणि युवांचे भवितव्य अशी 2 चर्चासत्रे रंगणार आहेत। यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके, उत्तर महाराष्ट्र संघटक नानाबा चाव, शहर अध्यक्ष संजय फडोळ, शोभा सोनवणे, स्वाती जाधव, योगेश नाटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद। अखिल भारतीय मराठा महासंघ ह्या सगळ्या जुन्या संघटनेच्या वतीनं नाशिकमध्ये 10 आणि 11 ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे। मराठा समाज नाशिकमधला आणि देशव्यापीमधला विविध क्षेत्रात संस्थात्मक नेटवर्किंगमध्ये नेतृत्व करणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित आणून मराठा समाजाचे शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार, आरक्षण, त्यानंतर उद्योजकता अशा विविध विषयावरचं विचारमंथन करून पुढच्या 25 वर्षाने मराठा समाजाने कोणते प्रश्न हाताळून पुढे जाण्याची आवश्यकता आहे या विषयावर एक मोठं विचारमंथन आम्ही या ठिकाणी गोलमेज परिषदेच्या आणि अधिवेशनाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे। त्याला देशातून सर्व नामवंत सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि नाशिकमधले सुद्धा विविध क्षेत्रातील नामवंत या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या दृष्टिकोनातून आयोजनाच्या तयारीसाठी आज बैठक होऊन पूर्ण अधिवेशनाची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू केली आहे। किती दिवस आहे किती दिवस चालणार आहे? प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रामध्ये आता आम्ही नावं अजून आयडेंटिफाय पूर्ण केलेली नाहीत, पण कृषी आणि पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे यादवराव म्हणून आहेत, त्याच्यानंतर विधी क्षेत्रामध्ये साळुंके म्हणून आहेत, नंतर उद्योग क्षेत्रामध्ये अनेक नामवंत महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याच्यामध्ये कोल्हापूरचे जाधव म्हणून आहेत। असे वेगवेगळ्या क्षेत्रातली ज्यांची लिडरशिप ही फॉलो करणारा एक मोठा वर्ग आहे, तर ती बिझनेस लिडरशिप किंवा ॲग्रिकल्चर लिडरशिप मधले सगळे नामवंत आपल्या नाशिकमधले विलास शिंदे आहेत त्या ठिकाणी, त्याच्यानंतर आमचे पुण्याचे 2-3 उद्योजक आहेत, असे सगळ्या क्षेत्रातले लोक आम्ही या ठिकाणी बोलवले आहेत। याच्यामध्ये राजकीय प्रतिनिधित्वापेक्षा मराठा समाजाला विविध क्षेत्रातल्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून ह्या अधिवेशनाचं महत्त्व आम्ही अधोरेखित त्यासाठी केलं। ओके, ट्रीटमेंट होण्याची आवश्यकता असते, त्याला नुसतं भावनिक करून चालतं। व्यावहारिक जीवनामध्ये समाज जर प्रगत करायचा असेल तर त्याला एक वैचारिक बैठक, आर्थिक बैठक हे सगळे। आता काय झालं की प्रचलित पद्धतीमध्ये लोकसंख्या मोठी झाल्यामुळं मराठा समाजाचे प्रश्न गंभीर जास्त आहेत, त्यामुळं मराठा समाजाची आता अशी अवस्था आहे की तो लँडलेस, पॉवरलेस आणि जॉबलेस होत चालला। त्यामुळं या गोष्टीचा असेसमेंट करणं आणि त्याच्यातून प्रगतीचे मार्ग शोधणं आणि त्याच्यावर नव्या तरुणांना त्याच्यासाठी प्रवृत्त करणं, तयार करणं हा